नमस्कार मंडळींनो. ओम काळेश्वरी, आई राजा उदे उदे आणि रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागती त्या पंढरीच्या पांडुरंगाची. महाराष्ट्रातील प्रत्येक विठ्ठल भक्ताचे पाय त्या पंढरपुराच्या दिशेने धावू लागतात आणि लाखो भाविक भक्त आणि वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकाराम म्हणत पायी पायी चालत त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटीसाठी जातात. भक्त रसामध्ये, त्या भक्तीमध्ये आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये नाचत भक्तिमय प्रेमामध्ये दंग होऊन सर्व दुःख सर्व कामे सोडून सगळे कामे उरकून त्या पंढरीच्या वारीला निघालेले असतात. मग हा आषाढ महिना आणि या महिना एवढा पवित्र का मानला जातो? आषाढी एकादशीला एवढं महत्त्व का आहे? वारकरी परंपरा नक्की आपल्याला काय शिकवते? आणि विठ्ठलामुळे, या विठ्ठल भक्तीमुळे जीवनामध्ये काय काय आपल्याला शिकायला मिळते आणि काय काय बदल घडू शकतात, याचा शोध आज आपल्याला घ्यायचा आहे. मी याचा शोध कधी घेतलाय का? तर नमस्कार मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग, हा आषाढ कशासाठी पवित्र आहे? आपल्या हिंदू धर्मातील पंचांगानुसार आषाढ महिना हा अत्यंत पुण्यदायी आणि पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये किंवा या महिन्यापासून चतुर्मासाची सुरुवात होते. या काळात साधना, जप, तप आणि नामस्मरण, दान, व्रत अशी सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हणले जाते की या महिन्यामध्ये केलेले कर्म, केलेले चांगले कर्म हे अनेकदा आपल्याला खूप मोठे फळ देते. म्हणून अनेक भक्त जे आहेत या महिन्यामध्ये उपवास करतात, हरिपाठ, अभंग गातात आणि विठ्ठल नामाचा जप करतात. तसेच विठ्ठू माऊलीचा अवतार साक्षात विष्णूचा अवतार असल्यामुळे या महिन्याला लक्ष्मी मातेचीही उपासना केली जाते, पूजा केली जाते. म्हणून वारकरी परत माघारी फिरल्यानंतर हा महिना लक्ष्मी मातेसाठी खूप काय म्हणतात ना, महत्त्वाचाही मानला जातो. म्हणून वारी परत फिरल्यानंतर लक्ष्मी मातेच्या विविध रूपांची, म्हणजेच आई लखाबाई असेल किंवा मर्याई लक्ष्मी असेल किंवा महालक्ष्मीचे इतर कोणतेही रूप असेल, या रूपाची पूजा केली जाते. पंढरीच्या पांडुरंगाची फक्त ही यात्रा नसून ही भक्ती, समानता आणि सेवाभावाचा एक अद्भुत, जो डोळ्याचे पारणे फेडणारा उत्सव आहे. विठ्ठल म्हणजे नेमकं कोण? विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं आणि श्री विष्णूंचे प्रेममय असे रूप, जे विटेवर उभा असलेला आणि कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहणारा देव म्हणजे विठ्ठल. या रूपामागे पुंडलिकाची कथा सांगितली जाते. पुंडलिक आपल्या आईवडिलांची मनापासून खूप सेवा करत होता आणि सेवा करत असताना भगवान पुंडलिकाला भेटायसाठी आले आणि भेटण्यासाठी आल्यानंतर पुंडलिक हा आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त होता आणि त्यावेळेस पुंडलिकाने भगवान देवाला वीट फेकली आणि त्यांना त्या विटेवरती उभं राहण्यासाठी विनंती केली. तेव्हापासून पंढरीचे पांडुरंग भगवान हे विटेवरती आपल्या भक्तांची, आजही तुमची आमची आणि सर्व भक्तांची, सर्व वारकऱ्यांची वाट पाहत त्या प्रतीक्षेमध्ये उभे राहिलेले, अशी भावना व्यक्त केली जाते. जर पाहायला गेलं तर भगवंताच्या प्रत्येक
कथेतून काही ना काही शिकायला मिळते. आईवडिलांची सेवा हीच ईश्वररूपी सेवा, म्हणजे हीच भगवंताची, हीच परमेश्वराची सेवा अशी मानली जाते. वारकरी संप्रदाय पाहायला गेलं तर आपल्याला यातून पण काही ना काही शिकायला मिळतं. ह्याच्यातून आपण जर पाहिलं तर गरीब असो, श्रीमंत असो, पुरुष असो, स्त्री असो, जात नाही ना पात नाही, असा कोणताही भेदभाव न पाहता सर्व लोक एक समान होऊन त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला ज्ञानोबा माऊलीच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत एक सोबत दिंडीमध्ये चालतात. दिंडीमध्ये एका पंक्तीमध्ये जेवायला बसतात आणि विठू माऊलीचं नाव घेतात. म्हणून यातून आपल्याला शिकायला मिळते की वारकरी म्हणजे प्रेम आहे, समानता आहे, नम्रता आहे, संयम आहे, सेवा आहे, मानवतेचा संदेश आहे. विठ्ठल भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. विठ्ठल भक्ती म्हणजे मनामध्ये प्रेम, सत्य बोलणे, दुसऱ्यांना मदत करणे आणि आई-वडिलांचा आदर करणे आणि प्रत्येक क्षण रामकृष्ण हरी, विठ्ठल हरी, पांडुरंग हरी या नामाचा जप करून त्यामध्ये दंग होऊन, मग्न होऊन त्या पांडुरंगाचे नामस्मरण करणे. कारण नामस्मरण केल्याने काय होतं, की मनातील शांती, जीवनातील निगेटिव्ह विचार आणि सकारात्मक चांगली ऊर्जा मिळण्यासाठी खूप मोठा मार्ग मिळतो. या आषाढ महिन्यामध्ये कोणती साधना जर करायची झाली तर आपण काय करू शकतो? तर रोज सकाळी विठ्ठलाचे नामस्मरण करा, हरिपाठ करा, शक्यतो अभंग ऐका, गरिबांना अन्नदान, गरिबांना मदत करा, झाडे लावा, निसर्गाची सेवा करा. जो मनामध्ये राग आहे, मत्सर आहे आणि गर्व, अहंकार आहे, तो सोडण्याचा प्रयत्न करा आणि तो सोडायलाच पाहिजे. कारण दररोज काही मिनिटं ध्यानासाठी द्या, काही मिनिटं त्या विठ्ठलाच्या चरणावरती सेवा करण्यासाठी द्या, त्याचं नामस्मरण करा. नक्कीच पांडुरंग विठ्ठल भगवान तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. चला तर शेवटी सर्वांनी एकत्र म्हणूया, पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्यामध्ये किंवा आपण वारीला गेला आहात का नाही, आणि वारीमध्ये आलेला जो अनुभव आहे तो नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कशावरती बनवायचा हेही मला सांगा. रामकृष्ण हरी. ओम काळेश्वरी. ओम नमो भगवती आई राजा उदे उदे. सद्दानंदीचा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.